नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र हा विषय बघत आहोत. मी प्राध्यापिका कल्पना पटेल, लोणखेडा महाविद्यालय तुम्हाला विषय अर्थशास्त्र शिकवणार आहे. मग त्यातलं आपण विषय अर्थशास्त्र बघताना दिवाळीच्या आधी आपण प्रकरण 4 बघितलेले होते. त्यातलं तिसरं प्रकरण राहिलेलं आहे. पहिलं अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, दुसरं होतं पैसा, तिसरं विभाजन मूल्य. हे गणितीय प्रकरण आहे म्हणून थोडं थांबलेलं आहे. चौथं आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि पाचवं आज आपण बघणार आहोत भारतातील ग्रामीण विकास. आलं लक्षात? मग भारतातील ग्रामीण विकास हे प्रकरण आपण बघत आहोत. चला तर मग भारतातील ग्रामीण विकास. मग ग्रामीण विकास आणि ग्रामीण लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण याच्यात आपल्याला बघायचं आहे की भारतामध्ये आपण गेल्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बघितली. आपण आता बघणार आहोत ग्रामीण विकास आणि ग्रामीण लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण. मग या प्रकरणाची आपण थोडक्यात आधी प्रस्तावना बघून घेऊया की भारतातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण आहे. कारण आपल्याला भारत हा खेड्यांचा देश समजला जातो म्हणून भारतीय अर्थव्यवस्था काय हो? ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. देशाची आर्थिक वृद्धी ही ग्रामीण विकासाशी गतिशील आहे. कारण आपल्या भारतातील 70% जनता ही खेड्यावर राहते. त्याच्यामुळे देशाची जर वृद्धी करायची असेल तर ग्रामीण विकासाला गती आणणं महत्त्वाचं आहे. पुढचा आहे भारत हा खेड्यांचा देश आहे. ग्रामीण विकास हा खेड्यापासूनच होतो. म्हणून गांधीजी सांगायचे खेड्यांकडे चला. विस्तृत संकल्पनेचा एक महत्त्वाचा घटक हे आहे. ग्रामीण विकास अर्थ ग्रामीण भागाचा एकूण विकास, ज्यामुळे जीवनमानाचा गुणवत्तेचा सुधारणा होत असते. म्हणजे ग्रामीण जर जीवनमान सुधारलं तर आपोआप देशाचं जीवनमान सुधारत असतं. 2011च्या जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या ही 83.25 कोटी एवढी होती. किती होती? 83.25 कोटी एवढी होती. मग एकूण लोकसंख्येतील 68.8% ही होती. मग इतकी लोकसंख्या होती. मग ग्रामीण एकूण लोकसंख्या किती होती? 83.25 कोटी आणि मग त्याच्यामधले 68.8% एवढे ग्रामीण भागात लोक राहणारे होते. मग ग्रामीण विकास हा सर्वसाधारणपणे दारिद्र्याचं निर्मूलन करणारा सर्वसमावेशक आणि शाश्वत असावा, असं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ग्रामीण विकास हा नेहमी सर्वसमावेशक असावा, म्हणजे सगळीकडनं त्याचा विकास झालेला असावा आणि तो चिरकाल असावा, नेहमी होत असणारा असावा. चला तर मग पुढं बघूया. ग्रामीण विकासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पायऱ्या बघायच्या आहेत. मग ग्रामीण विकासामधला आधी आपण तो तक्ता समजून घेऊया की ग्रामीण विकास या संकल्पनेचा उदय कृषी क्षेत्रात म्हणजे काय बघा. ग्रामीण विकास या संकल्पनेचा उदय कुठून झाला? कृषी क्षेत्राशी निगडित असून भारतातील दीर्घकालीन कृषी विकासाशी त्याचा संबंध आहे. म्हणजेच ग्रामीण विकास हा कृषी क्षेत्राशीच निगडित आहे. मग ग्रामीण विकासाचे 4 बॉक्स दाखवलेत बघा आकृतीमध्ये. बघा 4 बॉक्स आहे. पहिल्या बॉक्समध्ये शेती क्षेत्र, दुसऱ्यामध्ये ग्रामीण उद्योग, तिसऱ्यामध्ये सेवा आणि चौथ्यामध्ये आहे शिक्षण. बघा पहिलं आहे शेती. मग शेतीमध्ये काय हो? यांत्रिकीकरण, उच्च उत्पादन देणारी बी बियाणं, पत व वाहतूक आणि विपणन या गोष्टी जर चांगल्या असेल तर ग्रामीण विकास हा दर्जेदार प्रकारे होतात. की शेतीमध्ये जर यांत्रिकीकरण चांगलं केलं, उच्च उत्पादन म्हणजे चांगले बी बियाणं त्यांना पुरवली आणि बी बियाणं मग त्याचं उत्पादन अन्नधान्य चांगल्या प्रकारे आले, त्याची वाहतूक चांगली केली, वाहतूक केल्यानंतर त्याचं विपणन म्हणजे त्याला चांगला मालामध्ये चांगली किंमत दिली तर शेती विकास हा चांगला होत असतो.
दुसरा आहे ग्रामीण उद्योग. मग ग्रामीण उद्योगामध्ये आधुनिकीकरण पाहिजे, तांत्रिक प्रशिक्षण असलं पाहिजे आणि विपणन हे फार महत्त्वाचं आहे. बघा काय काय आधुनिकीकरण असलं पाहिजे. मग आधुनिकीकरणासाठी काय पाहिजे, त्या लोकांना तांत्रिक प्रशिक्षण असलं पाहिजे, विपणन असलं पाहिजे. म्हणजेच काय, ते ग्रामीण उद्योग जे करणार तर त्या ग्रामीण उद्योगाला चांगला जो काही माल येईल त्या मालाला चांगली किंमत आणून देणं फार महत्त्वाचं आहे. तिसरं क्षेत्र आहे सेवा क्षेत्र. मग सेवा क्षेत्रामध्ये बघा परत आरोग्य, कुटुंब कल्याण, बँकिंग आणि संप्रेषण हे फार महत्त्वाचं आहे की लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. मग आरोग्य सेवा ग्रामीण भागामध्ये तुम्ही द्या, कुटुंब कल्याण तुम्ही राबवा, बँकिंग सुविधा द्या की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये पैशाची व्यवस्था ही लोकांना पैशासाठी कुठलीही तक्रारी यायला नको. आणि संप्रेषण म्हणजे काय की ग्रामीण भागामध्ये जी काही दळणवळणाची साधनं आहेत, संदेशवळणाची जी साधनं आहेत, संप्रेषणाची साधनं आहेत, म्हणजे माहिती देवाणघेवाण ही ग्रामीण जनतेपर्यंत पोचली पाहिजे. चौथं क्षेत्र आहे शिक्षण. मग शिक्षणामध्ये काय बघा, तांत्रिक, कौशल्य आणि शेती. मग तांत्रिकमध्ये मग ग्रामीण भागातल्या मुलांना तांत्रिक शिक्षण द्या, कौशल्याधिष्ठ शिक्षण द्या किंवा शेतीविषयक ॲग्रिकल्चर शिक्षण द्या. त्याच्यामुळे जी काही ग्रामीण भागातली शेती आहे ती शेती चांगल्या प्रकारे होईल आणि लोकांना जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. आलं लक्षात? किती क्षेत्र आहेत? मग 4 क्षेत्र आहेत. शेती म्हणजे कृषी, ग्रामीण उद्योग, सेवा क्षेत्र आणि शिक्षण. मग ग्रामीण विकासाचे 4 महत्त्वाचे की या 4 क्षेत्रामुळे ग्रामीण विकास हा झपाट्याने होत असतो. मग आपण आता ग्रामीण लोकसंख्येचं वर्गीकरण किंवा जागतिक बँकेने केलेली ग्रामीण लोकसंख्येची किंवा ग्रामीण याची व्याख्या काय ते आपण बघणार आहोत. मग ग्रामीण विकास ही अशी एक व्यूहरचना आहे की ज्यामुळे ग्रामीण भागातील विशिष्ट लोकांचं आर्थिक सामाजिक जीवनमान उंचवण्यास मदत होते. बघा काय सांगते जागतिक बँक, काय सांगते, ग्रामीण विकास अशी व्यूहरचना आहे की ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचं आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावत असतं. म्हणजेच उदरनिर्वाहाची पातळी लोकांची उंचावत असतं. जर ग्रामीण भागामध्ये चांगल्या सुखसोयी दिल्या तर लोकांचं जीवनमान उंचावत असतं. मग यामुळे कुळ, अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजूर इत्यादींचा समावेश आहे. कुळ म्हणजे काय, एखाद्याकडे किती प्रकारची जमीन आहे ती कुळ. अल्पभूधारक म्हणजे ज्याच्याकडे थोडीशीच जमीन असते त्याला अल्पभूधारक म्हणतात. भूमिहीन ज्याच्याकडे जमीन नाही. आणि शेतमजूर जो दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातो. मग इत्यादींचा समावेश आहे. मग ग्रामीण लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण हे 3 प्रकारे केले आहे. कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. जे आपण वरती बघितलं ते, त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्र राहू दिले. कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. मग त्यातलं पहिलं आपण बघूया कृषी क्षेत्र म्हणजे काय. बघा मग त्याचे पॉईंट काढलेत मी की भारतातील ग्रामीण लोकसंख्येची कृषी क्षेत्रात विभाजन केलेलं आहे. म्हणजे भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे कृषी क्षेत्रात विभाजन केलेलं आहे की ग्रामीण लोक हे सहजासहजी शेतीकडेच वळतात म्हणून त्याचं विभाजन केलं आहे. तसंच शेतीशी संलग्न उपक्रम काय काय असतात. ज्यांच्याकडे जमीन कमी असतात किंवा ज्यांच्याकडे खूपच कमी सीमांत शेतकरी असतात असे हे शेतकरी आणि मोठे शेतकरी यांचा समावेश सांगितला आहे की ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांच्याकडे थोडीशी कमी जमीन आहे आणि ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे अशांचा समावेश कृषी क्षेत्रामध्ये झालेला आहे. मग शेतीशी संबंधित क्षेत्रामध्ये वृक्षारोपण, वनीकरण, मत्स्य उद्योग, दुग्ध व्यवसाय, बागायती शेती इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. कशाचा? शेतीशी संबंधित म्हणजे वृक्षारोपण करा, वनीकरण करा, म्हणजे शेतीला जोड असलेला मत्स्य व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसायाचा त्याचं नियोजन करा इत्यादी सगळे प्राथमिक क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणून कृषी क्षेत्राशी त्याचं जोडणी केलेली दिसून येते. पुढचं आहे औद्योगिक क्षेत्र. मग औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय हो?
औद्योगिक म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, औद्योगिक म्हणजे काय की आपण काय म्हणतो की औद्योगिकरण, जिथं फॅक्टरी वगैरे असतात त्याला औद्योगिक क्षेत्र असं म्हणतात. मग औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय, जिथं कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याला पक्का माल केला जातो त्याला औद्योगिक क्षेत्र म्हणतात. बघा फॅक्टरीमध्ये काय होतं किंवा कशामध्ये काय होतं की आपल्या इकडचा गहू जातो, गव्हापासून मैदा केला जातो, मग मैदा तयार करण्यासाठी मशीन असतं, मग मैद्यापासून बिस्किटं वगैरे भरपूर अशा वस्तू केल्या जातात. पण त्याच्यासाठी काय असतं, यंत्रसामुग्री लागते आणि त्या यंत्राद्वारे हे केलं जातं. मग यांत्रिकीकरण म्हणजेच काय, औद्योगिक क्षेत्र. मग औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय की कच्च्या मालावर प्रक्रिया करून वस्तूचं उत्पादन करणाऱ्या आर्थिक क्रियांचा समावेश केला जातो, त्याला औद्योगिक क्षेत्र म्हणतात. आलं लक्षात? परत एकदा सांगते की कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्की केली जाते त्याला काय म्हणतात, औद्योगिक क्षेत्र. मग मग औद्योगिक क्षेत्रामध्ये वर्गीकरण कसं करतात बघा, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामीण उद्योग या प्रकारे केलं जातात. लघु उद्योग म्हणजे काय, छोटे उद्योग ज्यांचं भांडवल हे 1,00,000 किंवा 5,00,000च्या आत असतं त्याला लघु उद्योग. कुटीर उद्योग म्हणजे काय की ज्या उद्योगामध्ये आपल्याच कुटुंबाचा समावेश असतो आणि कुटुंब मिळून जो उद्योग करतात त्याला कुटीर उद्योग. आणि ग्रामीण उद्योग काय असतात की ग्रामीण भागामध्ये एखादा प्रकल्प तयार केला जातो, त्याच्याद्वारे लोकांना काय केलं जातं, त्यांना काम दिलं जातं, त्याला ग्रामीण उद्योग असं म्हटलं जातं. आलं लक्षात? दुसरं क्षेत्र समजलं, औद्योगिक क्षेत्र. तिसरं आहे सेवा क्षेत्र. बघा या क्षेत्रात तृतीय क्षेत्र असं म्हणतात. जसं औद्योगिक क्षेत्राला द्वितीय म्हणतात, कृषी क्षेत्राला प्राथमिक म्हणतात आणि सेवा क्षेत्राला तृतीय क्षेत्र असं म्हणतात. यामध्ये बघा त्यामध्ये व्यापार, अंतिम ग्राहक सेवांचा समावेश केला जातो. मग जिथं जे लोक सेवा देतात त्यांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. जसं लेखाकर्म म्हणजे आपण अकाउंटंट म्हणतो, व्यापार सेवा करतात, संगणक सेवा देणारा आपले विविध आधार कार्ड वगैरे बनवतो त्याला संगणक सेवा म्हणतात. उपहारगृह म्हणजे हॉटेलमध्ये आपल्याला नाश्ता वगैरे मिळतो त्याला पण सेवा क्षेत्र म्हणतात. पर्यटन, किरकोळ आणि घाऊक वाहतूक यंत्रणा किंवा याच्यामध्ये आता सेवा क्षेत्रामध्ये डॉक्टर, शिक्षक यांचाही समावेश त्याच्यामध्ये केला जाईल. आलं लक्षात? मग आपण काय बघितलं आता, सेवा क्षेत्र म्हणजे आपण आज काय काय बघितलं, भारतातील ग्रामीण विकास. मग ग्रामीण विकासाच्या व्यावसायिक वर्गीकरण काय आहे, 3 याच्यामध्ये, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. जसं सेवा क्षेत्र आपण बघितलं, औद्योगिक क्षेत्र बघितलं, कृषी क्षेत्र बघितलं आणि आपण त्यांचं वर्गीकरण बघितलं की जागतिक बँकेने कसं केलेलं आहे त्याचं वर्गीकरण. शिवाय आपण ग्रामीण विकास हा 4 गोष्टींवर अवलंबून आहे, तो तक्ता आपण बघतोय बघा समोर आहे. शेती, ग्रामीण उद्योग, सेवा आणि शिक्षण, आणि आपण याची प्रस्तावना बघितलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला पाठीमागणं सांगितलं, आता पुढून सांगते. प्रस्तावना बघितली की ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे काय की ज्या अर्थव्यवस्थेचा संलग्न हा पूर्ण देशाच्या खेड्यांवर अवलंबून असतो त्याला ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास 4 प्रकारे आहे तो बघितला. मग कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र या 3 प्रकारे आपण ते बघितलेलं आहे. तुम्हाला समजलेलं असेल तर हा भाग 1 आहे. भाग 2 हा पुढच्या लेक्चरला टाकला जाईल. तोपर्यंत तुम्ही हा नीट ऐका आणि नीट समजून घ्या. धन्यवाद.